अखंड शाहूवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा हा थरार. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद सर. आपण अखंड तालुका शाहूवाडी रबर बॉल प्रीमियर लीग 2025 हे पर्व पाहतोय. समालोचन कक्षाला सुरुवात करण्यापूर्वी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना त्रिवार अभिवादन करतो. त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि यांच्या स्मृतीस प्रथमतः अभिवादन करतो आणि माझे ग्रामदैवत आई जुगाल लोधाई चरणी वंदन करून आजच्या या समालोचन कक्षाकडे वळतो. त्याचबरोबर कडवे गावचे सुपुत्र आणि विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे या संघाचे संघमालक सन्माननीय श्री अरुण दादा यादव यांचाही आम्ही या अतिथी कक्षामध्ये यथोचित सन्मान करतोय. या अरुण दादा हार्ड लक मी म्हणेन. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यापूर्वी मात्र पराजय तुम्हाला पाहावा लागला. मात्र येणाऱ्या काळामध्ये आपली टीम आणखी गरुड भरारी घेईल यामध्ये दुमत नाहीये. आणि या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी शिरकत केली, या स्पर्धेला मोठं केलं, आयोजकांना सहकार्य केलं, त्यामुळे आम्ही आपले आभार मानतो. मित्रांनो, संघ मालक आहेत आणि अफलातून असं व्यक्तिमत्व आहे. कडवे गावचं नेतृत्व करतात आणि येणारा काळ हा आपला आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद. त्याचबरोबर आपण आता सोहळा पाहतोय. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत अखंड शाहूवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा सेकंड सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. त्याचबरोबर संतोष मुगदुम यांच्यासाठी त्यांच्या खेळावरती प्रभावित होऊन दीपक खोत यांच्याकडून ब्रँडेड गॉगल आजच्या या खेळीसाठी त्यांना तो सुपूर्द केला जातोय. प्रशांत पाटील सर, अखंड शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष, यांच्या माध्यमातून हा ब्रँडेड गॉगल सुपूर्द केला जातो. टाळ्या होत आहेत जरा. वेल्डन संतोष मुगदुम सर, तुमच्या पुढील फायनल साठी सुद्धा सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेतच. पहिलं षटक हाताळताना सूरज आपणाला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. उत्तम दर्जाचा स्पेल हाताळणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, अंकुश पाटील आणि अक्षय. सूरज म्हटलं तर या अगोदरच्या कालच्या दिवशी त्याने खरोखरच आपल्या नावावरती कालचा दिवस ठेवला होता. गोलंदाजी हाताळताना निर्णायक क्षणी समोरच्या संघाला परतीचा प्रवास करून देणारा हा गोलंदाज आपल्याला कालच्या दिवशी पाहायला मिळाला आणि पाहायचा आहे शेवटच्या क्षणी. आज आपण आता विद्यमान सामना पाहतोय. सेकंड सेमीफायनल माऊली तालीम जाधववाडी वर्सेस सम्यक 11 इनाई परळे दरम्यान. फाईनच्या दिशेला चेंडू फिरकावलाय, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. एका धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 1 लॉस 3, 1 बाद 3. निर्णायक मोक्याच्या क्षणी उत्तम दर्जाच्या गोलंदाजीचा स्पेल हाताळताना खरोखरच सूरजचं कौतुक करावं लागेल. माझ्या संघ मालकाचं आणि अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे ते खजिनदार आहेत. चाव्या खजिनदाराकडे असतात, त्यामुळे खजिनदाराच्या त्या आनंदाला आम्ही भागीदार आहोत हे तितकंच खरं आहे.
त्याचबरोबर या अगोदरच्या झालेल्या फर्स्ट सेमीफायनलच्या सामन्यासाठी खरोखरच मालक कसे असावे, दिलदार उदार महत्वाचे असावेत आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. रमेशदादा बेले आणि संतोष जाधव साहेबांच्या माध्यमातून योगेश कांबळे आणि संतोष मुगदुम यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. संघासाठीचं दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय सर्जेराव. सचिव आणि खजिनदार आमने सामने पाहायला मिळतील आपणाला. सेकंड सेमीफायनलचा थरार पाहताना आपण पाहू. उत्तम दर्जाची गोलंदाजी हाताळताना आपल्याला सर्जेराव पाहायला मिळतोय. कारण सम्यक 11चे मालक म्हटलं तर संदीप घोलप आणि हा पैलवानी बाळा, पैलवानी खाक्या दाखवणारा हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार आणि अंकुश पाटील याच्या बॅट मधून येतोय दमदार. षटकार. 6 धावेंनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती आपण धावा पाहू. 9 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र अंकुश पाटील यांना मोठी धावसंख्या उभा राहायची आहे. संघ त्यांच्या मालकीचा आहे, त्यांच्या तालमीचा आहे आणि तालमीतली पॉवर मात्र आता दाखवावी लागेल. या फलंदाजाला विस्फोटकता दाखवावीच लागेल. मर्यादित 5 षटकांचे सामने आपण खेळत असताना ऑनड्राईव्हचा फटका आपण नक्कीच पाहतोय. प्रोटेक्शन होत आहे संदीप घोलप यांच्या माध्यमातून. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एका धावेचा मुनाफा मिळतोय. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील 1-10. संघासाठीच दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगला उत्तम दर्जाचा स्पेल दोन्ही गोलंदाजांनी हाताळताना पाहायला मिळालं. क्या बात आहे. सर्जेरावचं मात्र कौतुक करावं लागेल. 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू. 10 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटका अखेरीस कालच्या दिवसभराच्या सत्रातील, आजच्या दिवसभराच्या सत्रातील आपण जर खेळी पाहिली तर सर्वात कमी धावसंख्या या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ANP लाईव्हच्या माध्यमातून घराघरात सदा समुद्र पार हा सोहळा आपणास पाहायला मिळतोय. आणि प्रामुख्याने संदीप फलांगडे म्हटलं तर त्याची व्यूहरचना आणि संघ मालकांचा आवडता चॉईस खेळाडू म्हणून आयकॉन म्हणून संदीपची निवड केली. नजीब मुल्लाची ट्रॉफी असो, कित्येक स्पर्धा, कित्येक सामने आपल्या नावावरती करणारा हा आणि हा पैलवानी बाळा. चेंडू जोरात हाणा असं म्हणणारा उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. अंकुश पाटील माऊली तालीमचा हा पैलवान. 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 16. प्रहार चढवला कोणावरती? संदीप फलांगडेवरती. नजीब मुल्ला ट्रॉफी असेल, कित्येक स्पर्धा आपल्या नावावरती ओपन सामने खेळणारा हा, ओपन स्पर्धा खेळणारा हा खेळाडू आपल्याला शाहूवाडी तालुक्यातून मुटकलवाडी मुटकेश्वर संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय संदीप फलांगडे. क्या बात आहे. पाहायचं आहे ताकदीचा प्रॉपर आणि हा थरार प्रॉपर पाहायला मिळतोय. चेंडू आणखीन एक अंकुश पाटील याच्या बॅट मधून हा पैलवानी बाणा. चेंडूला फक्त हाना असंच जणू उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. आणखीन एक प्रहारी षटकार. 6 धावेनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय.
22 धावा. मिसफिल मिस कम्युनिकेशन कुठेतरी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एका धावेचा मुनाफा मिळतोय. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ऑनड्राईव्हचा फटका पाहायचा आहे. संदीप घोलप यांच्याकडून चेंडूला प्रोटेक्शन होईल. एका धावेचा मुनाफा मात्र संघाला मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र धावतं राहत आहे. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत. 2 षटक 4 चेंडू अखेरीस धावा पाहायला मिळत आहेत. 24 धावा. अंकुश पाटील यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय. निर्धाव चेंडू डॉट बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं मांदेळी पाहुण्यांची आपल्याला पाहायला मिळत होती. आणि आजचा थरार पाहायचा शेवटच्या क्षणाला या चमचमत्या ट्रॉफीचा गदाधारी ट्रॉफीचा कोण मानकरी होईल हेही आपल्याला पाहायला मिळेल. खरोखर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 षटका अखेरीस 1/24. संघासाठीचं 4थं षटक हाताळतोय तो अमोल. पाहायचाय कित्येक सामने आपल्या नावावरती केलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. करंजसी गावचे सुपुत्र सन्माननीय मनोज पाटील सर API यांचंही या सोहळा दरम्यान आगमन झालंय. त्याचबरोबर केदारलिंग स्पोर्ट्स गेवडे संघाचे आधारस्तंभ पांडुशेठ लाड यांचंही या सोहळ्याला दुपारच्या प्रहार नंतर आगमन झालंय. क्या बात आहे. चेंडूवरती प्रहार पैलवानी ताना चेंडूला फक्त हाना असंच उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय अंकुश पाटील याच्या बॅट मधून. आणखीन हा दमदार षटकार. आता मात्र संदीप फलांगडे असतील, संदीप गोलप असतील, कुठेतरी चिंतेत असतील. कारण शेवटच्या क्षणाला अंकुश पाटील हे पैलवान म्हटलं तर खरोखरच लाल मातीतील रांगडागडी. शेवटच्या क्षणाला कित्येक सामने या अगोदरचे सामने आपण पाहिले. पहिले सामने खेळला नाही, परंतु सेमीफायनल आणि फायनलला मात्र आपण शाहूवाडीतील तांबड्या मातीतील रांगडागडी याची नजाकत पेश करताना अंकुश पाटील याने कित्येक स्पर्धा आपल्या नावावरती अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला पाहायला मिळालेत. कारण कित्येक जणांच्या चर्चा पण होतील. क्या बात है. बॅक टू बॅक चेंडूवरती आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते. मॅन फ्रॉम जाधववाडी अंकुश पाटील. हा वाकणारा नाही कडा, फक्त मला जाधववाडीचा पैलवान म्हणा याचाच उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. अंकुश पाटील आणि फक्त अंकुश पाटील. पाटलांच्या वाघाची घाणाघाती प्रहारी खेळी पाहायला मिळते. सम्यक 11 परळ निनाई संघाच्या संघ मालक असतील, संघ नायक असतील, त्यांना चिंतेत टाकणारी त्याची विस्फोटक खेळी पाहायला मिळते. क्या बात आहे. चाबूक शॉट.
पंचांनी आत्ताच्या धावा सांगायचे आहेत. 4 धावा, 3 धावा, सॉरी आम्हाला तुमची बोट 4 अशी आम्हाला इशारा कळला. 3 धावाने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा मात्र आपण पाहतोय 39 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. संघासाठीचं तिसरं चौथं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. पैलवान मात्र काही नमत घेत नाही हे त्याच्या शैलीतून पाहायला मिळतं. क्या बात आहे, चाबूक शॉट, चेंडू सीमा पार, आर पार, षटकार. पैलवानी बाणा आता फक्त हा न म्हणा असंच उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. आणि अंकुश पाटलांची खासियत आहे, शेवटच्या 2 सामन्यामध्ये अंकुश पाटील नावाचं वादळ शमवणं तितकं सोपं नाही आहे. कित्येक सामने आपण पाहिलेत याच ग्राउंडवरती. जाणारी मॅच आपल्या संघाच्या नावावरती विजय घोषित करणारा असं नवीन पर्व, नवीन सत्राला सुरुवात करणारा हा खेळाडू मात्र पाहायला मिळतोय. मनगटी पावर मात्र गोलंदाजाला दाखवते वावर, असंच जणू उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. एनपी लाईव्ह प्रोप्रायटर अरुण पाटील साहेबांच्या शुभ सन्मानाने ही स्पर्धा घराघरात 450 किलोमीटर नवी 7 समुद्रापार जाऊन पोहोचली. कौशल्य तितकंच महत्वाचं आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला एवढं निथळ जे चित्रफित केलेला सोहळ्याचा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय. पंचांकडून संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत 47 धावा, 47 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अखंड शाहूवाडी तालुक्यातील सर्व क्रीडा रसिक नवे खेळाडूंच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं. कारण पैलवानांचा रनिंग पहा. कालचा एक शेवटचा सामना आपण पाहिला होता, फक्त रनरअप कमी पडला आणि तो सामना त्यांनी कुठेतरी गमावला. पण आज मात्र जाधवांच्या तालमीतील हे दोन्ही पैलवान आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 14 बॉलला 37 धावाची खेळी करणारा अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, रॅपिड शॉट, तू फक्त ठोक. नजाकत भरा फटका आपण पाहायला. आणखीन एक दमदार षटकार आपण पाहतोय. अंकुश पाटील ची बॅट मात्र दमदार पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 55 धावा. नजाकत भरी खेळी आपण पाहतोय. पहा किरण वारंग स्वतः आपल्या सहकार्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांना बॅट थोडं स्पेल चेंज करण्यासाठी ते गेलेत. पण सहकार्यांचा आनंद द्विगुणित करणारी खेळी मात्र अंकुश पाटीलला पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 43 धावांची एक लौकिकता ठरणारी खेळी आपल्याला पाहायला मिळते. अंकुश पाटीलची जर बॅटिंग आवडली असेल तर जरा टाळ्या होतात मित्रांनो. या स्पर्धेसाठी अखंड शाहूवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धेसाठी सर्व अखंड तालुक्यातील खेळाडू हे आपल्या तालुक्याचा सन्मान, अभिमान, स्वाभिमान आहे. त्यामुळे आज खेळणारे सख्खे भाऊ सुद्धा प्रतिस्पर्धी राहिले आणि संघ मालकांचं कौतुक करावं लागेल. आपल्या खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणार त्यांचा हा आकस मानस मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडून फेर चेंडू घोषित, अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 57 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. संघासाठीचा शेवटचं षटक तारक मारक षटक आपण पाहतोय आणि या षटकामध्ये किती मोठी धावसंख्या उभी राहील, एवढ्या धावा होतील असं कोणाला मनातही वाटलं नव्हतं.
पण पैलवानी खाक्या मात्र अंकुश पाटलाने दाखवून दिल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहिलं. अंकुश पाटीलला थोडस स्लिप झाले, परंतु झलक अलग आहे ती, कारण ते स्लिप होण्याच्या मागचा संदीप फलांगडीला थोडा दाखवलं असेल. तुम तो शेर हो लेकिन हम भी आज के दिन के लिए सव्वा शेर है. आणि अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन साठी कायम सव्वा शेरची भूमिका शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु माझ्या या दमदार फलंदाजीच्या जोरावरती मनगटी पावर समोरच्याला दाखवेन मी वावर, याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे अंकुश पाटील. क्या बात आहे. तुम्ही फक्त हो म्हणा, आम्ही आहे दना, याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. अंकुश पाटील मॅन फ्रॉम जाधववाडील तालमीतील हा पट्ट्या गरजतोय. आज पाऊस दिवसभरात सकाळपासून बरसला, पण आत्ताच्या शेवटच्या क्षणाला सेकंड सेमीफायनलच्या थरारला जाधववाडी तालमीतील हा पट्टा गरजतोय. 16-49 धावांवरती खेळतोय. 16 चेंडू 49 आणि अंकुशला अर्धशतकीसाठी फक्त एका धावेची गरज असेल. क्या बात है. दमदार खनकर असा चेंडू सीमा पार आणि 55 धावांची नाबीद खेळी करणारा बॅट वरती करा अंकुश पैलवान. चला 251 आले तर योगेश भारमल यांच्याकडून आणि विद्यमान अध्यक्ष प्रशांत पाटील साहेबांच्याकडून 501 चं पारितोषिक आलेलं आहे. संदीप पाटील आणि आनंद पाटील कोल्हापुरी फेट्याचा साज ज्यांच्या डोक्यावर ज्यांनी चढवला त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. दीपक खोत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. सागर पाटील 1001. पैलवानाचा खुराक मात्र आज जमा, खुराकीचा पैसा जमा झाला. जीवन महाजन यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. तालमीत काढलेला कस मात्र आज कुठेतरी पूरक ठरलेल्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण धावा पाहतोय 71 धावा, 71 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अंकुश पाटील आजचं नाव, सकाळचा पावसाचा थरार आणि आता गरजण्याची ज्याची बॅट बरसली तो म्हणजे अंकुश पाटील. डिक्लेअरच्या रूपात आणखीन एका धावाईचा मुडापा मिळेल आणि 5 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 72 धावा. अंकुश पाटीलची जर फलंदाजी आवडली असेल तर तांबड्या मातीतील रांगड्या गाड्यासाठी जरा टाळ्या व्हायला हव्यात. बॅट वर करा अंकुश पाटील. तालमीत असताना लंगोट्यावरती ताव आणि आजच्या या फलंदाजीला बॅटवर जो जोर दाखवलाय त्याची मात्र कौशल्याचं कौतुक करावं लागेल. अखंड शाहूवाडी तालुका असोसिएशनचा सचिव म्हणून कार्यरत असताना पैलवानी बाणा दाखवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णय क्षणी, मोक्याच्या क्षणी प्रत्येक वेळी संघासाठीचा कामी येणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जशाच तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल संदीप फलांगडे याची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेकंड सेमीफायनलचा थरार आपण पाहिला. जो विद्यमान सामना जो पाहतोय तो माऊली तालीम जाधववाडी वर्सेस सम्यक 11 निनाई परळी दरम्यान 73 धावांचं आव्हान सम्यक 11 निनाई परळी संघासाठी. पण पाहायचं आहे संदीप फलांगडेचा खेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहा कॉन्फिडन्स दीपक
वारंग सुद्धा आपल्या चाहत्या त्याचबरोबर किंग्ज ऑफ शाहूवाडी शेवटच्या क्षणाला थरारानंतर आपणाला कळणार आहे पैलवान की आजच्या खेळीचा जो गंधक ज्याच्या टिळ्या माथी ज्याच्या पाहायला मिळेल. हॅलो, ज्या त्या माथी आपणाला पाहायला मिळणार आहे तो शेवटच्या फायनलच्या थरारानंतर ठरवला जाईल. शिस्तबद्ध पद्धतीने संघ पैलवानाच्या मागे त्याचे सर्व सहकारी जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या सामन्याचा उत्तरार्ध आपण ज्यांच्या वाणीतून पाहणार आहोत ते व्हॉइस ऑफ पेन रुपेश पाटील सरांच्या वाणीतून. तुर्तास मी थांबतो आणि खरोखरच अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनसाठी आलेले सर्व क्रीडा रसिक सर्व खेळाडू या सर्वांचं या स्पर्धेसाठी खरोखरच भरभरून प्रेम आणि सर्वांनी जी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटी त्यांच्या समवेत मी समालोचक राज कस्तुरे सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि तुर्तास थांबतो. धन्यवाद. हॅलो चिक थँक्यू. आपण आवाज ऐकत होतात शाहूवाडीचा हक्काचा आवाज राज कस्तुरे सरांचा. मॅच मध्ये अगदी ट्विस्ट निर्माण झालंय. पाहिलं गेलं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना हाहाकार माजवला आणि आज दिवसभरामध्ये जसं पाऊस पडला ना धो धो तसाच मात्र इथे धावांचा मात्र पाऊस पडला धो धो आणि धावपलकावरती तब्बल धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 72 72 धावा आता विजयासाठी 73 धावांची गरज 73 टू विन. त्यासाठी मैदानामध्ये संदीप वलांगडे एक मोठा प्लेअर इंडियन आयकॉन म्हणून ओळखला जातो. चांगला खेळाडू अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी टेनिस क्रिकेटच्या गाजवलेल्या आहेत. आपल्या नावाचा परिचय दिलाय बोलबालाही राहिलाय. त्याच फलंदाजाला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला सूरज नॉस्ट्राईक इनला तर गोलंदाजी मार्क वरती संदीपला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल पहिल्या बॉलवरती मिस फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाले. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाहीये. अंकुश पाटील कॅप्टन तेवढे चार्जेबल चतुर आहेत. हा उत्साह पहा या टीमचा. आज जर पाहायला गेलं तर तुम्ही युट्यूब लाईव्ह वरती जा ऑन ग्राउंड तुम्ही पहा. माऊली तालीम जाधववाडीचे समर्थक तुम्हाला जास्त मिळताना पाहायला मिळतात. तोच उत्साह तो जोश इथे मात्र आणावा लागेल सम्यक 11 परली निनाई ह्या टीमला खेळाडूंना त्यांच्या आणि हा सामना जिंकण्यासाठी हे सगळं गरजेचं आहे. आई फटका फसला मात्र पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. ओ हो हो आज झेल ड्रॉप झालाय. जीवदान मिळालं सूरजांना. चांगला प्रयत्न परंतु इथून पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ आहे. 5 षटकांमध्ये तुम्हाला बनवायचे 73
पहिला गोलंदाज नेहमीच चांगला असतो. त्या गोलंदाजावरही तुम्हाला संयमाचं क्रिकेट खेळावं लागतं सातत्याने म्हटलं जातं, कारण चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला संदीप करताना पाहायला मिळत आहेत. टॅप केल्या बॉलला न्यूझीलंडने बॉल चालला, एकच धाव मिळणार आहे. एका धावेने फारसा फरक पडणार नाही संदीप आणि टीमला. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल 4 या धाव संख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. संदीप जाधव आपल्याला पाहायला मिळतात, आयकॉन प्लेयर आहेत, एक महत्वाचे गोलंदाज या टीम मधील. आणखी एक चांगला बॉल, चांगले खेळाडू, चांगली गोलंदाजी, चांगला बॉल डिलिव्हरी केलाय, खूप इम्पॉर्टंट इथे मात्र गोलंदाजी साकारत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. हा षटक पहिला महत्वाचाच राहिला गेलाय सातत्याने. पहिला षटक चांगला पडला ना, त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर एक टीम सुस्थितीमध्ये येण्याचं मार्गक्रमण करत असताना पाहायला गेले. आणखी एक चांगला बॉल, डॉट आलाय, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. बिग मॅच आहे, मोठी मॅच आहे, आग ओकणारी मॅच आहे. या मॅच मध्ये तुम्हाला तुमचा कौशल्य, कलात्मकता, सगळ्यांचं परफेक्ट कार्यक्रम करावा लागेल आणि त्याच्यानंतर मात्र एक मोठं खेळ तुम्हाला साकारावी लागेल. 4 धावांवरती स्थिर मात्र पाहायला मिळतोय. हा पत्र फटका फसलाय, परत एकदा डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि हा झेल मात्र पकडला मिड ऑफ मध्ये. ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, अप्रतिम नमुना क्षेत्ररक्षणाचा मात्र इथे दाखवत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. सचिन आणि फलंदाज बाद, बॅक टू टेकआउट परतावा लागेल सूरज या फलंदाजांना. पहिला धक्का इथे बसताना पाहायला मिळतोय आपल्याला. खूप छान आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजी केली संदीप जाधव या गोलंदाजाने. SD आयकॉन प्लेयर आहेत, आपल्या नावाचा परिचय दिलाय. पहिला षटक 4 बॉल 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि पहिला षटक इथे समाप्त झालंय. मार्गक्रमण होईल दुसरा षटक, परंतु इथून विचार केला 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये तुम्हाला विजयासाठी हवे आहेत अजूनपर्यंत 69 धावा. 24 बॉल 69. तो आपण पाहायला गेला तर संदीप वलांगडे जोपर्यंत मात्र मैदानामध्ये आहेत तोपर्यंत धावा कदाचित इथे बनू शकतात आणि संपेक 11 परले नाही या टीमला आशा असेल. संदीप वलांगडे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सचिन गोलंदाजीसाठी आले. टॅप केल्या मात्र पाहायला गेला तर फक्त एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल का नाही आहे, थांबवलंय अमोल कांबळे. ज्यांच्या गोलंदाजीवरती थोडासा मार्क आलाय त्या धावा इथून बनवल्या जातील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. पण आज 2 दिवस अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन, अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा बोलबाला इथे मात्र पाहायला मिळाला. प्रत्येक कमिटीने घेतलेली मेहनत, गुलाबी कलर, गुलाबीमय वातावरण, प्रेमाचं प्रतीक देणारी ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. आणखी एक तेसा बॉल पडल्यानंतर पहा रीच झाला, थोडासा पाटा बदलला, स्विंग झाला आणि त्याच्यानंतर बाकी काम अंकुश पाटील क्षेत्ररक्षक तिथे चतुराईने करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी इथे साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी सचिन आलेत आणि या सचिन ही आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. अमोल कांबळे नाराज करताना मात्र पाहायला मिळतात. इथे गोलंदाजी मध्ये थोडेसे अपयशी ठरले. फलंदाजी करताना इथून तुम्हाला यश प्राप्त करावं लागेल, आपल्या टीमला मात्र इथून यश प्राप्त करून द्यावं लागेल. संदीप दादा गोलप या टीमचे संघमालक आहेत. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सुद्धा अंकुश पाटील संघमालक आहेत. कुमारदादा पाटील संघमालक, सुरेश जाधव साहेब हे संघमालक आपल्याला जाधववाडीचे पाहायला मिळत आहेत. आकार माजला चांगला क्रिकेट, ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. ना खेळाडूने कुठे दगा केला नाही कुणी. इथे मात्र पाहायला गेलं तर या स्पर्धेचं एक उच्चांक गाठण्याचं काम परिपूर्ण सगळ्यांनीच केलंय. सगळ्यांचं कौतुक करावं लागेल आणि त्याच बरोबर आपण पाहायला गेलं तर एकापेक्षा एक चांगली खेळी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक वेगळी झलाली प्राप्त करून दिली. आणखी एक डॉट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतोय आणि हो रनआउटची संधी, थोडेसे हताश निराश अमोल कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी होत नाहीये, त्याचमुळे मात्र इथे ही निराशा ते स्वतःवरती मात्र काढताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमुळे की काय एक खेळ थोडासा इथे मात्र बाजूला जाताना पाहायला मिळते. टीम सम्यक 11 परले निनाईच्या बाजूनं व्हाईट बॉल आलाय, अतिरिक्त धाव मिळेल. 6 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. संदीप वलांगडे यांनी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. तुम्ही मोठे खेळाडू आहात, ज्यावेळी तुमच्या समोर तुमचा हा खेळाडू तुमच्या बरोबर असतो त्यावेळी मात्र काही चुका होत असतील
आणि ते गरजेचं आहे, परंतु इथून एक रन घेतली जाणार नाहीये. इथे माहिती आहे षटक क्रमांक समाप्त झालं पहिलं, दुसरं आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या फक्त 6 धावा. विजयासाठी आता 18 बॉल आणि 67 धावांची गरज आहे. सम्यक 11 परले निनाई ह्या टीमला. माऊली तालीम जाधववाडी सुस्थितीमध्ये थोडस हाराकिरीकडे मात्र जातोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे, परंतु नाही आहे. हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी अल्टीपल्टी होईल सांगता येणार नाहीये. कारण मैदानामध्ये संदीप वलांगडे असून आहेत आणि संदीप वलांगडे मॅच टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे सातत्याने राहिली गेली. संदीप वलांगडे कशा पद्धतीने मात्र या मॅचला बदलतील आपल्या बाजूनं. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 67 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती वैभवला आणले गेले. वैभव आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतील, ज्या धावा थांबवल्या गेलेल्या त्या धावांना मात्र इथून गती देतील का, की त्या धावांवरती मात्र तेवढाच निर्भय ठेवतील, त्याची चर्चा समोर आहे. संदीप वलांगडे हात ठोकलाय, पहिल्याच बॉल वरती आलाय मोठा फटका. सुरुवात तर झाली आहे, हाहाकार माजेल का? 6 बॉल मध्ये 6 षटकार येतील की 6 बॉल मध्ये येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती इथे मात्र रन थांबवले जातील, त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळते. पहिला बॉल तर ठासून ठोकून 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 दिलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे परफेक्ट ऑन ड्राईव्ह. धावांचा मोठा डोंगर आहे, तो कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल. अजूनपर्यंत विजयासाठी भरपूर साऱ्या धावा आहेत. 12 धावा धावफलकावरती लागल्या. एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. अंकुश पाटील कारणमंत्र दिल्यानंतर गोलंदाज तयार. वैभव हाय बॉल चांगला आहे, ते मात्र पाहायला मिळाला. गती मात्र आहे तिथे, अडवलाय बॉल, एक स्टॉप केले. चांगली रणनीती आणि धाव घेतली जाणार नाहीये माहिती आहे इथे, कारण सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये आणि त्याचमुळे की काय आणि थोडीशी इथून कमबॅक करण्याची संधी कदाचित संदीप वलांगडे यांना मिळेल या आशापोटी इथे मात्र संदीप वलांगडे धाव घेत नाहीयेत. आता मात्र संधी आहे, साधा सोपा झेल इथे मात्र सोडला गेलाय. ओ हो हो हो, मॅच नव्हते, कॅच नव्हती तर ही मॅच होती. संदीप वलांगडे, मोहम्मद आहे तिथे. मोहम्मद डांगे रात्रभर झोपणार नाही जर का सामना पराभूत झाला तर, नाहीतर मग काय एन्जॉय मजा कराल, नाहीतर हा झेल तुमच्या स्वप्नात येईल. राईट बहुत विकेट न खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण मात्र केला जातोय. अगदी चांगली गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल. ओ हो हो, समीकरण मात्र आता बदलले गेले. 14 बॉल 61 धावांची गरज इथून असणार आहे. 14 बॉल 61. मॅच परिपूर्ण मात्र वन साइड होताना पाहायला मिळते. माऊली तालीम जाधववाडी विजयाच्या जवळ जाईल की काय अशी चित्र मात्र निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. एकच धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. एका धावेनं दुसऱ्या धावेनं काही फरक पडणार नाहीये, का तुम्ही मोठे खेळाडू आहात आणि तुम्हाला माहिती आहे मॅच कुठे फसले. 13 बॉल मध्ये 60 धावांची गरज अजूनपर्यंत आहे आणि या धावा मात्र आता थोडंसं कठीण करताना मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज व्हाईट बॉलचा निर्णय. तेरा बॉल 59 धावांची गरज अजूनपर्यंत इथे मात्र असणार आहे. आपण पाहायला गेलं तर आहे यस या सगळे स्टार क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात इथे. सागर दादांचं आगमन, योद्धा 11 चे खेळाडू आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि क्रिकेट बरोबर जगणारे व्यक्तिमत्व आपण सातत्याने पाहायला गेले. वेलकम मोस्ट सागर दादा, आपलं ही मनापासून सहज स्वागत या क्रिकेटमध्ये. चर्चा केली जाईल तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर एक धाव आहे की चला फास्ट करायचं आहे प्लीज. अजून आपल्याला फायनल खेळायचं आणि मैदानामध्ये पहा अंधार दाटले गेले, ढग आलेले आहेत, त्याच्यामुळे या मैदानामध्ये लवकर अंधार पडते. त्याच्यामुळे विनंती करेन जास्त वेळ इथे खर्च करू नका. थँक्यू चेक. त्याचबरोबर या व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित होत आहेत, ज्या मान्यवरांनी खऱ्या अर्थाने खांद्याला खांदा लावून एकत्र काम केलं
आणि आज मात्र दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसं म्हणून ज्यांना पाहिलं गेले ते दोस्ती ग्रुप शाहूवाडी, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त असं कामगिरी करणारा मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याला ओळखलं गेलंय ते मनोज चव्हाण. तदनंतर मात्र या स्पर्धेसाठी मालिकावीर ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले ते धनाजी पाटील, त्याचबरोबर कृष्णा पाटील, प्रवीण महाराज भोसले यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर नितीन माणगावकर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. सागरदादा बनसोडे, साहिल बनसोडे यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने मनोजदादा असतील किंवा कृष्णा पाटील असतील, धनाजी पाटील असतील, प्रशांत पाटील आणि त्यांच्यावरती असलेलं विशेष प्रेम, ज्यांच्या मनामधला नेहमी अध्यक्ष जर कोणता असेल तर तो प्रशांत पाटील हे पाहायला मिळालंय. आणि पहा त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. इथे परिपूर्ण मॅच फसली गेलेली आहे. संदीप वलांगडे मैदानामध्ये असताना सुद्धा आपण पाहायला गेलं तर धावा येत नाहीयेत. म्हणजे काय ताकदीची गोलंदाजी होताना पाहायला मिळते आपल्याला. खूप छान गोलंदाजी आतापर्यंत साकारली आणि त्याच गोलंदाजीवरती मात्र आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला माऊली तालीम साधववाडी सुस्थितीमध्ये 11 बॉलमध्ये 52 धावांची गरज इथून असणार आहे. 11 बॉल 52. किरण आलेत नवीन गोलंदाज आणि पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आलाय. अमोल कांबळे आहेत. इथे मात्र बॉल सोडून दिलाय. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतोय. +1 धाव म्हणजे 2 धावा येताना पाहायला मिळतील. पण मॅच फसली नाहीये. जर का या षटकामध्ये 20-25 धावा आल्या तर अंतिम षटकासाठी त्या 20-25 राहू शकतात आणि ही मॅच बनवू शकतोय. परंतु अमोल कांबळे यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. संदीप वलांगडे यांना मात्र तुम्हाला स्ट्राईक द्यावी लागेल. 1 धाव घेऊन तुम्हाला स्ट्राईक द्यावी लागेल जर का तुम्हाला या धावा बनवायच्या असतील तर. परंतु किरण तेवढीच चांगली ताकदीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अंकुश पाटील या टीमचे कॅप्टन आहेत. ती चतुराई मात्र इथे पाहायला मिळते आणि खूप छान रणनीती जी आखली होती त्या रणनीती बरोबर जाताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 49 धावांची गरज अजूनपर्यंत 10 बॉलमध्ये. आणखी एक वाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. त्यानंतर एका धावेनं पुढे जाईल. धावसंख्या 25 वरती 48 धावांची गरज अजूनपर्यंत आहे 10 बॉलमध्ये. मॅच अमोल कांबळे आणि संदीप वलांगडे यांच्यावरती आपण परिपूर्ण निर्भय पाहतोय. चांगली गोलंदाजी किरण वाईट जरी टाकत असते तरी करताना इथे मात्र पाहायला मिळतात. 1 धाव मात्र पूर्ण झाली. दुसरी धाव घेतली जाणार नाही. संदीप वलांगडे यांना माहिती आहे की इथून आपल्याला काहीतरी या मॅच मध्ये करावं लागेल, कलात्मकता दाखवावी लागेल आणि जादुई फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. 9 बॉल आणि 47 धावांची गरज. हे 3 बॉल मध्ये धावा येतात किती त्याची चर्चा. परंतु हाही ठोकलाय फटका आपण पाहायला गेला तर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या धावा 6. षटकार. आता समीकरण बदललं गेलंय. आता विजयासाठी हवं आहेत. येणारे बॉल असणार आहे ते 8 आणि 41 धावांची गरज. 8 बॉल 41. या 2 बॉलवरती 2 सर धावा आल्या ना तर मात्र इथून समीकरण बदलताना पाहायला मिळतील. हाय क्रिकेट तुम्ही पाहताय, निहारताय, अनुभवताय. 2 दिवस यासाठी केला होता. 88 शेवट गोड व्हावा आणि शेवटाकडे जात असताना आपण पाहायला गेलं तर आज आनंदायी उत्साही क्रिकेटमय वातावरण या क्रीडा नगरीमध्ये मात्र निर्माण झालंय कालपासून. आणि तेच सातत्य अजूनपर्यंत टिकून आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या मान्यवरांचा मात्र कोल्हापुरी फेटा परिधान करून मान सन्मान आदर सत्कार इथे मात्र दाखला जातोय. 8 बॉल मध्ये 41 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. चांगली खेळी इथे मात्र करावी लागेल संदीप वलांगडे या मात्र फलंदाजांना. किरण हा बॉल चांगला परंतु हाही ड्रॉप झालाय. 2 वेळा चान्स मिळाले संदीप वलांगडे यांना परंतु त्याचा फायदा उचलतील का त्याची ही चर्चा इथे मात्र पाहायला मिळतोय. संदीप वलांगडे मागील ही षटकामध्ये सेल उडाला होता तोही ड्रॉप झाला होता. तिनेही जीवदान मिळालं. आता किरण यांच्याही या षटकामध्ये जीवदान मिळालं. अमोल कांबळे यांच्याकडे क्षमता आहे. ज्याच्या वेळी आपण पाहिलं गेलं तर परली निनाई या टीम कडनं खेळताना हे चांगले खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत असतो. परंतु हाय बॉल कॉल करा बाउंड्री चौकार. आणि परंतु पहा इथे दोघांनी कॉल करायचं आहे. प्लीज दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. आमचाही ठोका चुकला होता थोड्या वेळासाठी. आता इथून या 4 धावेनं
धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 36 धावांची गरज. प्रत्येक बॉल मागे षटकाराची गरज. यस O2. थँक्यू. त्याचबरोबर सागरदादा बनसोडे यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया आणि हा सन्माननीय दीपक लाड यांना आम्ही विनंती करतो की सागरदादा बनसोडे यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि मांगल्याचं श्रीफळ या ठिकाणी देऊन सागरदादा बनसोडे यांचा आपण करूया यथोचित शुभ सन्मान. योद्धा 11 खऱ्या अर्थाने परुणरे वारून या संघाचे एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे सागरदादा बनसोडे यांच्या नावाचा सातत्याने आपण विचार केलाय. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन महत्वाची भूमिका आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांचा नेहमी विचार केला तो ते सागरदादा बनसोडे यांच्या नावाची चर्चा राहिली आणि त्यांचं आगमन या ठिकाणी राहिलंय. त्यांचंही आपण मानावे तेवढे आभार आहेत. साहिल दादा बनसोडे यांनाही मी विनंती करतो की आपणही या. आपलाही यथोचित सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय दीपक दादा लाड साहेबांना मी विनंती करतो की दीपक दादा या. साहिल बनसोडे आणि त्याचबरोबर रमेश दादा बेले साहेबांना विनंती करतो की या साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. साहिल बनसोडे या. साहिल दादा न्यू स्टार आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं जाईल. सागर दादा थोडंसं स्पीडअप घ्या. अंतिमचे काही बॉल शिल्लक आहेत. O2 कॉम्बॉक्स या. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. कॉमेंट्रीसाठी रुपेश पाटील सर आपल्या समेत जॉईन होतील. यस आपण पाहिलं ना. यस पनुमरे वारून आणि खऱ्या अर्थाने सागरदादा बनसोडे यांच्या छत्रछायेमध्ये अनेक धडे गिरवलेत आणि आता मात्र आज 32 शिराळामध्ये कर्णधार चषक चालू आहे आणि या कर्णधार चषकामध्ये विजय अण्णा सावंत खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाची उल्लेख होणं गरजेचं आहे आणि लगातारच्या 3 मॅचेस मध्ये या खेळाडूने मॅन ऑफ द मॅच घेतल्या. हा उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे. O2 कॉम्बॉक्स सहा बॉल मध्ये 6 षटकार मारले तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. 6 बॉल 6 षटकार मारले तर संघ 6 बॉल 6 षटकार लगावले तरी ते 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं परंतु पहिल्या बॉल वरती षटकार आला. दुसऱ्या बॉल वरती मात्र आलाय 1 रन सिंगल. 4 बॉल मध्ये 29 धावांची गरज इथे असणार आपण पाहायला गेलं तर. सूरजला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती हा व्हाईट बॉल आलाय. आपण जर पाहायला गेलं तर हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वपूर्ण आहे म्हणून आपण परत एकदा जोडले जात आहोत या मॅच बरोबर. माऊली तालीम साधववाडे आणि समेक 11 परली निनाई या 2 संघांमधील हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना मात्र पाहायला मिळतोय. सेमी फायनल जो जिंकेल तो फायनल मध्ये इथे मात्र जाणार आहे. मेन हेलिकॉप्टर शॉट जास्त फरक पडणार नाही आहे. तिथे एकही धाव घेतली गेली नाहीये. सी स्पोर्ट्स अल्तूर ही टीम मात्र आपण पाहायला गेली तर तेवढंच थाटामाटामध्ये मात्र फायनल मध्ये डेरे दाखल झाले. तर या 2 संघांमध्ये जिंकणारा संघ डायरेक्ट थेट फायनल मध्ये मात्र इथून अल्तूर टीम बरोबर खेळणार आहे. हा षटकार आलाय परंतु मागील डॉट बॉल आलाय, मागील एक सिंगल आली त्याच्यामुळे थोडस इथून शंका निर्माण झालेली आहे. आपण पाहायला गेलं तर हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. याही धावा येऊ शकतात. 2 बॉल आणि 22 धावांची गरज. एखादा नो बॉल येईल का त्याच्यावरती चौकार षटकार परंतु हा असंभव असा हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. आता एकच धाव आली आहे. आता 1 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज. जाऊया आपण अतिथी कक्षामध्ये. तिकडे मान सन्मान सत्कार आदर सत्कार घेतला जाईल. एक बॉल 21 ची गरज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जो जिंकणार आहे तो संघ मात्र जाणार आहे फायनल मध्ये आणि यस इथे झालाय फायनल मध्ये गेलाय. पेलवान दाखवणे पेलवानकी दाखवली आहे. अर्थातच पाटलाचा पोरगा अंकुश पाटील याचा हा संघ कुमारदादा पाटील, सूरज जाधव साहेब आणि संदीप जाधव, किरण वारंग यांचा हा संघ अर्थातच माऊली तालीम साधववाडी हा संघ गेलाय. दुसरा संघ
फायनल साठी मात्र सिलेक्ट झालाय. आता अल्टूर आणि माऊली तालीम जाधववाडी या दोन संघांमध्ये होणार आहे मेगा फायनल. मेगा फायनलच्या अगोदर जाऊया आपण अतिथी कक्षामध्ये. थँक्यू.